मला असं वाटतं ही गोष्ट नीट तुम्ही एकदा समजून घेणं गरजेचं आहे. माझी महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे. मी जे सतत तुम्हाला पोटतिडकीने सांगतोय, आपण जर सतत बेसावध राहिलो, हे कधी वरवंटा फिरून घेऊन जातील आपल्याला कळणार देखील नाही. मी त्या दिवशी पाडव्याच्या सभेमध्ये इथे वसईचा एक चाळी बांधल्या होत्या. सगळे परप्रांतातून आले होते. सगळे यूपी आणि बिहार मधली सगळी लोक होती. बरोबर आहे ना? मी बोलल्यानंतर मला असं वाटतं ह्याचा रिपोर्ट एबीपी माझाने पण केला होता. हे सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर कारवाई सुरू झाली. कोणावर कारवाई सुरू झाली? ज्यांच्या बेसावतपणे मुळात ज्या जमिनी मराठी लोकांच्या होत्या त्या मराठी लोकांवरती कारवाई सुरू झाली. बांधलेल्यांवरती, एक दोघांवरती. बाकीच्यांचं काय? कुंपणच शेत खातंय. आमचीच लोक मोठ्या चिरीमिरीसाठी म्हणून आमचा महाराष्ट्र विकायला निघालेत, आमच्या जागा विकायला निघाल्यात, आमच्या जमिनी विकायला निघालेत. आणि याच असल्या गोष्टींचे सगळे गैरफायदे हे सगळे राजकीय पक्ष आजपर्यंत घेत आले की लढा, भांडा. त्या जातीच्या फक्त नावावरती फक्त भांडत बसा, बाकीचं आम्ही बघायला तयार आहोत. हे संकट नीट ओळखलं पाहिजे. आज मी जे तुम्हाला सांगतोय, बुलेट ट्रेन काय प्रकरण आहे? बुलेट ट्रेन याच सगळ्या पालघर जिल्ह्यामध्ये जाणार आहे. नरेंद्र मोदींना बुलेट ट्रेन बनवायला पहिलं सुचलं अहमदाबाद. म्हणून मी त्यांना गुजरातचे पंतप्रधान म्हणतो. ते भारताचे पंतप्रधान नाहीत. बरं, त्या गुजरातमध्येही फटका बसला त्यांना निवडणुकीला. पण आमच्या देशाच्या पंतप्रधानाच्या मनामध्ये पहिल्यांदा ज्या राज्यामधनं तुम्ही आलात त्या राज्याचा पहिला विचार येतो. राज ठाकरे ज्या वेळेला मराठी माणसाचा महाराष्ट्रामध्ये विचार करतो त्यावेळेला तो संकुचित कसा काय ठरतो? हा बुलेट ट्रेनचा विषय ज्या वेळेला आला त्या दिवसापासून मी त्याला विरोध करतोय. कारण मला कळलं हे काय करायचं आहे ना. हा नुसता बुलेट ट्रेन पुरताचा विषय नाहीये. मुंबई ते बडोदा एक्सप्रेसवे बांधतायत. भारतामध्ये दुसरी राज्य नाहीत. हा मुंबई ते बडोदा एक्सप्रेसवे, ही बुलेट ट्रेन, हे काय आहे? आजचा दिवस आहे. हाच तो 1 मे. याच दिवशी आपल्याकडे 1960 साली महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेला आपल्या हातामध्ये आला, तो कशातनं आला? काय होतं तर गुजरातला मुंबई हवी होती. आणि ती गुजरातला मुंबई हवी होती, त्याच्यासाठीची कारस्थानं आता सगळी सुरू आहेत. आणि त्याच्यात कोण जात आहे? तर आमच्याच लोकांच्या जमिनी जाणार आहेत, आमच्याच शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्याच्यामधनं आमच्याच मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. हेतू काय? तर हा सगळा पट्टा हा हळूहळू करत गुजरातला जोडायचा आणि मग त्याच्यामधनं मुंबई ताब्यामध्ये घ्यायची. हा त्यांचा लॉंग टर्म प्रोग्राम आहे. आता तुम्ही ठरवा याला बळी पडायचंय का नाही पडायचंय. बघा ही माणसं कसा विचार करत जातात. नाही तर आमच्या महाराष्ट्रामधले आमचेच लोक, आमचे सत्ताधारी कसला तो देवेंद्र फडणवीस हा काय मुख्यमंत्री आहे? बसवलेला मुख्यमंत्री, स्वतःच्या ताकदीवरती आलेला मुख्यमंत्री नाही हा.
आणि आमचा मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? जे वरती मोदी आणि शहा सांगणार तेच निर्णय घेणार. दुसरी हिंमत आहे का ते इतर काही करायची? वरून एखादी गोष्ट येते, वरून फोन येतो आणि वरून फोन आल्यानंतर हॅलो बोलतच नाहीत वरून खाली यांना. फडणवीस फोन उचलतात, हॅलो, तिथून हॅलो येत नाही, चुप, हे शांत बसते. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आणि त्याच्यातनं हे सगळं खोटं राजकारण सुरू आहे. यांचं खोटं बोलतात, सतत खोटं बोलतात. परवा दिवशी नरेंद्र मोदींनी सांगितलं म्हणजे देशामध्ये आता सगळ्या ठिकाणी वीज आलेली आहे, वीज पोचली. मग काय 2014च्या आधी काय आम्ही अंधारात होतो का? इतकं खोटं बोलतात, इतक्या थापा मारतात. मला मगाशी येताना असं मी विचार करत होतो, मला असं वाटतं आता कोर्टामध्ये जी शपथ आहे ना ती पण आता बदलणार मोदी बहुधा, 100% बदलणार बघा. मग काहीतरी आपला एक ग्रंथ येणार, गीता बिता येणार, हां ठेवा हात, बोला देवा शपथ खोटं सांगित खरं सांगणार नाही. सतत खोटं बोलत राहायचं, सतत खोटं बोलत राहायचं आणि तुम्हाला सगळ्यांना गुमराह करत बसायचं. खरं बघायला गेलं तर राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले 1984 साली, त्याच्यानंतर आज 30 वर्षानंतर कुठच्या माणसाकडे बहुमत जर आलं असेल तर ते नरेंद्र मोदींकडे आलं. अहो तुमच्या हातात बहुमत आल्यानंतर तुम्ही हे खेळ कसले खेळताय? या कसल्या गोष्टी करत बसलात तुम्ही? खोटं बोलता देशाशी. परवा दिवशी पंतप्रधानांनी सांगितलं आणि नंतर इथे महाराष्ट्रातले ते त्यांचं रामदास पाध्याचं बाहुलं आहे ना फडणवीस, त्यानेही सांगितलं काय तर म्हणे महाराष्ट्र हगणदारी मुक्त झाला. अनेकांनी त्याच्यावरती रिपोर्ट केले. संडास बांधले म्हणे आम्ही. किती लाख बांधले? 4 लाख संडास बांधले. मला असं वाटतं दुसरं काही करतच नव्हते. अहो 4 लाख संडास बांधले. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती लागते हो? संडासात कोणती गोष्ट लागते महत्वाची? पाणी. बरोबर आहे? महाराष्ट्रात नाही पाणी, मग काय मातीने धुवायची का? मी त्या दिवशी पाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं, इस्रोचा रिपोर्ट आहे की महाराष्ट्रामधली जवळपास 44.4% का 9% जमीन याचं वाळवंटीकरण होतंय. म्हणजे वाळवंट होण्याच्या दिशेने महाराष्ट्रातली एवढी जमीन चाललेली आहे. भारतामधलं 1 नंबरचं राज्य आहे जिथे वाळवंट आहे म्हणजे राजस्थान. आणि भारतातलं दुसरं राज्य होतंय वाळवंटीकरणासाठी ते आहे महाराष्ट्र. आणि तिथे आमचे मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही 1,20,000 विहिरी बांधल्या. विहिरी मी मागे म्हटलं ना, रस्त्यावरचे खड्डे पण मोजत असणार आहे गाडी थांबून विहीर.